इथे मथुर असतो जसं पब्लिकला समजतंय मथुर आहे बघा. किती सारे मथुर प्रेमी लगेच मथुरला बघण्यात येत आहेत. समोरच बघताय तुम्ही खूप नामांकित असा नंदी महबूब 3006. आणि याच्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. बाजी 1001. तुम्ही स्क्रीनवर बघा विमान बघताय 7677. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत पिसावरे फाटी येथे. चला मग इथे कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते सर्व आपण डिटेल घेऊया आणि जरा फाटी पण बघूया कशा पद्धतीने, कारण याच्या आधी पण इथे आपण व्हिडिओ बनवलेली आहे आणि आज परत एकदा अड्डा आहे. नक्कीच इथं सुंदर सुंदर बैल येणार आहेत. सो व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला आता डायरेक्ट अड्ड्यावर जाऊ. अड्डा माझ्या मागेच आहे. आताशीच आपण फाटीवर पोहोचलेलो आहे आणि बघा अजून तरी कोणते जास्त नंदी आले नाही, कारण की पब्लिक पण बघा भरपूर कमी आहे. कारण की दुपारची वेळ आहे, ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे पब्लिक थोडी लेट जमा होते. आणि थोड्याच वेळात आता सुंदर सुंदर नंदी पण येतील. आणि समोरच एकदम बघता तुम्ही समोर स्टेज बघता आयोजकांचं. चला आता तिकडे आपण जाऊया. परत बघा आयोजकांचं तुम्ही स्टेज बघताय आणि त्याच्या समोरच आपलं देवदगड आहे आणि धागा देखील आहे. तिथे धाग्याला जो पण टेकतो तो विजय होतो. ते तर तुम्हाला पूर्ण नियम माहीतच आहेत आपले बिंजोडचे. चला आता नंदी बघूया कोणते कोणते आलेले आहेत ते. बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस पंढरीश्वर करतो आणि प्रत्येकाच्या नंदीवर मोठे आपल्याला बघायला भेटतात. राजा सरकार मिश्री आप्पा असं नावं कोबलेले आहेत. बरेच सारे नंदी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप दिवसातून आपल्याला अड्ड्यामध्ये दिसतात आलेल्या मैदानामध्ये बघा आणि सुखरूप आहेत पूर्ण. आणि आल्या आल्या लगेच भरपूर पब्लिक जमा झालेले, तरी की रॉयल एंट्री केलेली दादांनी. मला जास्ती आतुरता होती तर आपल्या मुंबईचा जो बिंजोडचा खेळ त्या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर कधी जाईल आणि तुमच्या सगळ्यांना कधी भेटेल. आणि जेवढे गाडा मालक आहेत आणि जे पण आपले बैल असतील नंदी असतील ते बघून खूप आनंद वाटतं. मग असा झालता का कधी येतोय तुमच्याजवळ आणि लवकरात लवकर घाटावर सुद्धा मथुरला घेऊन जाईल साताऱ्याला. राहुल दादा मैदानात आल्या आल्या सर्व त्याचे मथुर जवळ आले. त्यांनी त्यांचं मथुरवर असणार प्रेम व्यक्त केलं, कारण की बघा कशा पद्धतीने ते त्याच्या पाठीवर हात फिरवतात मथुर. आणि मथुर देखील तेवढा शांत बघा तुम्ही. आंबेगावचं सुंदर बघा आणि अशी सजावट देखील बघा किती सुंदर अशी सजावट आहे. कारण की पूर्ण काळ्या रंगाचा नंदी आणि त्याच्यावर लाल कलरचा सुंदर नावाने त्याची सजावट देखील बघा किती सुंदर रूपाचं दिसतं. बैलावर असणारं प्रेम आपल्याला बघायला भेटते, कारण की सावलीमध्ये इथे बांधलेलं आहे नंदीला. बघा या साईडला देखील सुंदर सुंदर नंदी आहेत. नक्कीच आपण नवीन नवीन नंदी कव्हर करायचा प्रयत्न करतो. परत बघा तुम्ही जापान बघताय, खूप सुंदर असा बैल आहे. आणि त्याच्याच बाजूला बादल देखील बघताय. आणि मागच्या साईडला पूर्ण टीम आहे जी पूर्ण आपल्या बैलाची देखरेख वगैरे करते. बघा समोर सुंदर असं वासरू आपल्याला दिसते. बघा आपल्याकडे बघतोय, मे बी तो ॲग्रेसिव्ह असेल, जास्त जवळ जात नाही. हा बघा पूर्ण असं व्हाईट असणारा नंदी आपल्याला दिसते, किती सुंदर असं रूपाचं. त्याच्या बाजूला देखील सुंदर असं वासरू. जसं की आपण समोर जो नंदी बघतोय त्याच्या पाठीवर बघा दादा सरकार असं लिहिलेलं आहे. आपल्या पंढरी शेठ फडके यांच्या म्हणजे स्मरणार्थ या साईडला आपण बघतो आप्पा देखील लिहिलेलं आहे, विस यू आप्पा. कारण की पंढरी शेठ फडके हे बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठे असे नामांकित असे व्यक्ती होते. त्यांनी बैलगाडा क्षेत्राला खूप मोठ्यापर्यंत नाव कमवून दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण जेवढं पण बोलू तेवढं कमीच आहे. मिस यू आप्पा म्हणजे पंढरी शेठ फडके. कुठून आलेत? कंबलवाडा. आणि आपला हा बैल ना? आणि तो ओके. याचं नाव काय? मारी. मारी. काय मग शर्यत विजय झाले ना आज? काय मग कसा आनंद व्यक्त करशील आजचा? एक नंबर. एक नंबर. काय बोलशील आपल्या मारीबद्दल? पलायला कसं आहे आपला मारी? मस्त पळाला. मस्त पळाला. नक्कीच मित्रांनो बैलाने गुलाल घेतलेला आहे. बघा मारी बघताय तुम्ही समोरच. समोरच बघा तुम्ही शिवा बघताय 7x7. चला बैलाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार, बोला ना. कुठून आलेत आपण? आम्ही आपला श्री क्षेत्र मलंगड. हो मलंगडून आलो. अरे मलंगड हे नाव खूपच ऐकलेलं आहे. चर्चेतलंच नाव आहे. हां तेच. तर काय
कोणती कोणते इथं नंदी घेऊन आलो आपण आज? आता आपली 4 बैल आहेत. हा शिवा आहे, हा हा सूर्य आहे, हा हा बांडा बोलतो त्याला, भांडा आणि महाराज. महाराज आहे. काय बैल आपले. काय सांगाल आपल्या बैलांबद्दल? कारण आपण प्रत्येकाजवळ बघतो कोण अड्ड्यामध्ये घेऊन आला तर एखादा बैल घेऊन येतो, हे 2 घेऊन आला तर दोन आपण घरी आहेत, 2 घरी ते पण आहेत. आणले नाही. आता आपला ग्रुप भरपूर मोठा होता, पण आता जरा घरी गेले अर्धे शर्यत झाली म्हणून. आणि कसं मॅनेज करता एवढं बैलांचं? करणार आहे मी एकटा नाही. बघा इकडे आता मुलं नाही आहेत, हम्म. 25-30 मुलं आहेत आपली. सगळी जॉबवाली आहेत, हा. सगळी रविवारीच येतो आम्ही. इतर डे येतच नाही शर्यतीला, फक्त रविवार सुट्टीच्या दिवस जेव्हा सुट्टी असेल तेव्हा बैल घेऊन येतो. आणि काय बोलाल आपल्या पाठीमागे जेवढे आता 25-30 पोरं बोलली तर बैलांवर असणार प्रेम त्याच्यावरून समजतं. मग तेच असतं ना, मुलं आता बैलगाड्या क्षेत्रात तसं राहिलंय. ज्याच्या पाठी मुलं तीच बैल आखलू शकतात. 1-2 कामच नाही राहिला बैलांचा. का बैल आखलूच शकत 2-3 माणसं. तो जुना काळ होता तेव्हा आखलायची लोक, आता पॉसिबलच नाही ते. आणि काय बोलाल आजच्या फाटीबद्दल? फाटी 1 नंबर आहे, आणि अशीच फाटी सगळीकडे हवी. चढ बैला नाव आहे, चढाव आहे आणि नियोजन 1 नंबर आहे. आणि आपल्या बैलांच्या पलांबद्दल काय सांगाल? आणि आज शर्यत वगैरे झाली का आपली? हा, आपली शर्यत झाली आज. ही सूर्या आणि शिवाची शर्यत झाली. आणि ही काय आता शर्यत जमली आहे ताजीच. जमले का? हा, नक्की ती देखील तुम्ही शर्यत विजय व्हाल. आणि घरी गेल्यावर शर्यत विजयानंतर कसा आनंद असतो घरातल्यांचा? आनंद तर सर्वांचाच असतो. आज जास्तच आनंद आहे, कारण माझ्या आज भाचीचा वाढदिवस आहे. हा, त्याच्यामुळे ती तिच्या नावाने आज गाडी पळाली. नक्कीच दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक नजर आपण बैलावर देखील मारू शकतो. बघा शिवा समोरच बघा, पूर्ण टीम बघताय. कारण की बैलाचं नियोजन करणं आपल्या एकट्याचं काम नसतं, त्याच्यासाठी आपल्या पूर्ण टीम लागते. बोला गणपती बाप्पा. तुम्ही स्क्रीनवर बघा विमान बघताय 7677. शर्यतीसाठी नाव देखील दिलेलं आहे, आणि अजून तरी बिंजोड आहे. शर्यत जर जमली तर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. आणि या नंदीबद्दल आपण भरपूर वेळेला बघितलेलं आहे. पल वगैरे कसं आहे ते सर्वांनाच माहीत आहे. तर आता वाजलेलं 5:30 आणि आपला थोडा पण शूट नाही झाला, कारण की आपण राहुल दादांशी भरपूर गप्पा केल्या. कारण की त्यांनी पण त्यांच्या भरपूर असे विषय आपल्याला सांगितले, त्यामुळे त्यांच्याजवळ आपले 1 या 2 तास गेले. आता आपण शूट करायला निघलो. बघू आता कोणते कोणते नंदी आपल्याला बघायला भेटतात ते. चला आता फिरूया. समोरच बघताय तुम्ही खूप नामांकित असा नंदी मेहबूब 3000चा. आणि याच्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येक अड्ड्यामध्ये आपल्याला धुमाकूल घालताना देखील दिसतोय. बघा इथे शांत वाटणारा मेहबूब नक्कीच धुमाकूल करतो, हे तुम्हाला देखील माहीत आहे. आणि शर्यतीसाठी नाव देखील दिलेलं आहे मेहबूबने. अजूनपर्यंत बिनजोड आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या नंदीबद्दल जरा मला माहिती द्या. आमचा मार्तंड आहे, 2 दात बैल आहे. आम्ही आत्ताच घेतलेला आहे. आमचा उगवता तारा म्हणून याच्याकडे आम्ही बघत असतो. आणि आत्ताच संदीप भाई माळे भोपर यांचा राणा आणि मार्तंड विजयी झालेले आहेत. अच्छा, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आजच्या विजयाबद्दल खूप आनंद आहे. कारण की पिसारवेची फाटी यामध्ये आपण बघतो की एंडला थोडंसं आपलं चढ बघायला भेटते फाटीमध्ये, तर तिथे आपल्या बैलाच्या पलामध्ये काय तुम्हाला फरक वाटला का? या बैलाला कशी फाटी असेल तरी पळतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्या बैलाची पहिली शर्यत सुद्धा पिसारवे मैदानात झालेली होती. अच्छा, आणि त्या शर्यतीमध्ये तुम्ही नक्कीच गुलाल घेतला असेल. हो, त्या शर्यतीमध्ये सुद्धा आम्ही विजयी झालेलो. आणि आपल्या बैल तुम्ही मगाशी बोलले होते की घाटावर देखील पळतो, तिकडे काय आपली कारकिर्दी आहे बैलाची? तिकडे जाईल त्या मैदानात गुलाल घेत असतो बैल. प्रत्येक मैदानात गट पास केलेला आहे. आजपर्यंत घाटावरती कुठल्याही मैदानात गेला आहे आणि गटाला बसला नाही असं झालेलं नाहीये. नक्कीच, म्हणजे तुमचं बैलाने खूप नाव केलेलं आहे आतापर्यंत. खूप नाव केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा खूप नाव करेल. आणि आपल्या धावणी शर्यत होत असते, प्रत्येकाची ती मैत्रीपूर्वकच असते. आज मला 15 ते 20 वर्ष झाली शर्यत क्षेत्रात. आजपर्यंत कोणाची कधी वाद नाही, प्रत्येकाची मैत्री खातरच शर्यत होते. आता जे आपण बिंजोडच्या शर्यती बघतो यामध्ये आपण कशा पद्धतीने शर्यती केल्या पाहिजे, बाकीच्यांना काय संदेश देता तुम्ही? प्रत्येकाने शर्यती मैत्रीपूर्वकच व्हायला पाहिजे. शर्यतीमध्ये कुठं वाद व्हायला नाही पाहिजे. शर्यत झाल्यानंतर पुढच्या मैदानात मी तो प्रत्येकाने एकमेकांचे बैले टाकून पायऱ्या सुद्धा करायला पाहिजे, तरच हा नाट टिकला जाईल. बरोबर दादा. आणि आपल्या दावणीला अजून कोणते कोणते नंदी आहेत? आमच्या दावणीला अजून 2 बैल आहेत, एक निशान आहे आणि एक राणा आहे. दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा करतो. धन्यवाद. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात JNPT एक्सप्रेस रतन, खूप नामांकित असं नंदी. हा आज देखील गुलाल घेतलेला आहे, खूप ॲक्टिव्ह पण आहे बैलामध्ये, तसं सुंदर देखील. तुम्ही पाठीवर देखील बघू शकता JNPT एक्सप्रेस रतन. तुम्ही ओळखलाच असेल कोणता नंदी आहे, बरोबर ना? ओळखला ना, त्याच्या कानांवरूनच तुम्ही ओळखला असेल.
कोणता नंदी आहे ते समोर तुम्ही बाजी 1001 बघताय स्क्रीनवर. बघा बाजीने पूर्ण धुमाकूळ घातलेलं, कारण की त्याच्या पायाखालची माती बघा त्याने किती उकलून टाकलेली आहे. याच्यावरून समजा तुम्ही बाजी फुल ॲक्टिव्ह आहे ते. बाजी 1001 तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. 9292 वादल हा खूप सुंदर असं बैल बघा फुल ॲक्टिव्ह आहे. तुम्ही त्याच्या थोडासा जवळ गेलो लगेच तुम्हाला त्याचा काम दाखवणार होता, कारण की त्यांनी माती बघा खालची माती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण माती उकलून टाकली. त्यावरूनच तुम्हाला समजलं असं किती ॲग्रेसिव्ह आहे ते, आणि आवाज देखील करते. आणि आज शर्यत नाही जमली नाही तर शर्यत देखील आपण बघितली असते.